मंडळी नमस्कार. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा ताल आणि तंत्र दोन्हीही चुकू लागलाय अशी स्थिती दिसते आहे. नवाब मलिक एखाद्या व्यक्तीच्या मागे लागले आणि त्याच्या द्वेषानं इतकं पछाडलेले आहेत की नवाब मलिकांना अक्षरशः भान उरत नाही आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडे आणि त्याच्या परिवारावरती जे जे काही हल्ले केलेत ना ते हल्ले आश्चर्यकारक आहेत. म्हणजे अगदी व्यक्तिगत दुश्मनी असल्यासारखं समीर वानखेडे यांच्यावरती ते हल्ले करत आलेले आहेत. आजकाल तर समीर वानखेडेंच्या नावानं बोगस अकाउंट उघडून सोशल मीडियावर नको नको त्या प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. म्हणजे माझ्याच यूट्यूब चॅनलवर समीर वानखेडे या नावानी एक व्यक्ती समीर वानखेडेचा फोटो लावून व्हिडिओच्या विरोधातल्या प्रतिक्रिया व्यक्त करते. मला आश्चर्य वाटलं की चला समीर वानखेडेंच्या बाजूनं 10-12 व्हिडिओ माझे झाल्यावर सुद्धा समीर वानखेडेंचा माझ्यावर राग का असेल. तेव्हा कळलं की कोणी एक ढोंगी माणूस समीर वानखेडेंचं नाव लिहून या व्हिडिओवर व्यक्त व्हायला आलेला आहे. नवाब मलिकांचंही असंच झालंय. नवाब मलिकांना अक्षरशः वानखेडेच्या विरोधाने पछाडलेलं आहे आणि वानखेडेंसोबत त्यांना ज्या ज्या भाजप नेत्यांना टार्गेट करायचं आहे ना त्या प्रत्येकाला ते अशा स्वरूपात टार्गेट करत आलेले आहेत. याचा परिणाम असा होतो आहे की शेवटी न्यायालयाला त्यांना सूचना करावी लागलेली आहे की न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केली असा गुन्हा तुमच्यावर का दाखल करण्यात येऊ नये. कारण याआधी नवाब मलिकांनी न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र देऊन सांगितलं होतं की आता मी विधान करणार नाही, त्यांचं नुकसान होईल असं विधान मी करणार नाही, चरित्रहनन होईल असं विधान मी करणार नाही. बरं, नवाब मलिकांनी न्यायालयासमोर जो खुलासा केलाय ना तो देखील आश्चर्यकारक आहे. ते म्हणाले आधी मी नवाब मलिक म्हणून बोलत होतो, आता मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून बोलतोय. एक आदमी दोन भूमिकाएं निभा रहा है भाई, बहुत बढ़िया आहे तो. पण बोलणारे तर नवाब मलिकच आहेत हे नवाब मलिकांच्या लक्षातच येत नाही. बरं, या नवाब मलिकांचा ताळ इतका सुटलाय की आता तंत्र देखील त्यांना चुकीचं वाटू लागलंय. या नवाब मलिकांनी थेट ज्युडिशियरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. नवाब मलिकांची शंका आता व्यवस्थेवर नाही आहे. खरं तर व्यवस्था ही मलिकांच्याच सरकारच्या ताब्यामध्ये आहे. त्यांची शंका आता व्यवस्थेवर नाही आहे. त्यांची शंका आता व्यवस्था राबवणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाही आहे. त्यांची शंका आता थेट न्यायालयावरती आहे. म्हणजे न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केला अशी विचारणा करणारी नोटीस पाठवल्याबरोबर नवाब मलिकांचं ताळतंत्र सुटलं आणि नवाब मलिकांनी थेट न्यायालयावरच आक्षेप व्यक्त केला. काय म्हणतायत नवाब मलिक, त्यांच्यात तोंडून ऐका. लेकिन देश में सबसे बड़ा सवाल अब ये खड़ा हो रहा है कि मानव अधिकार के बहुत सारे मामले हैं जो सुनवाई के लिए नहीं आते. कई सालों से लोग जेलों में हैं, वो लिस्टिंग नहीं होते. और कुछ लोग जो क्रिमिनल हैं, भ्रष्ट हैं, अलग तरीके से कोर्ट से प्रोटेक्शन चाहते हैं, उनकी प्राथमिकता किस तरह से तय हो रही है, ये देश की जनता के मन में बड़े पैमाने पे सवाल खड़ा हो रहा है. देश में न्यायालय सभी लोगों के समान न्याय देने के लिए बनाए गए. गरीब, बेसहारा, कई सालों से उनके मामले लिस्ट नहीं होते हैं और जो भ्रष्ट हैं, जिनके ऊपर गंभीर चीज़ें आयद हो रही हैं, उनको जिस प्राथमिकता से उनके मामले आगे आ रहे हैं, देश की जनता के मन में अलग तरह के सवाल खड़े हो रहे हैं. आता ही अशी भाषा नवाब मलिक जेव्हा न्यायालयाच्या बाबतीत वापरतात तेव्हा न्यायालय शांत बसून ऐकून घ्यावं असं अपेक्षित आहे का? काय साध्य करायचं आहे नवाब मलिकांना? केंद्रीय यंत्रणा चुकीचं काम करतायत हे सिद्ध करायचं असेल तर एक राज्य सरकारचा मंत्री म्हणून चला ठीक आहे, राजकारणापोटी तुम्ही ते करताय असं म्हणता येऊ शकेल. तुमच्या जावयाला एनसीबीनं अडकवलं म्हणून समीर वानखेडे नावाच्या एका व्यक्तीवर तुमचा राग असू शकेल, हे देखील आपण समजू शकतो. बरं, या व्यक्तिगत रागापोटी समीर वानखेडेचा जात, धर्म, बायको, पहिली बायको, दुसरी बायको, बापाची बायको हे सगळं काढण्याची काय गरज आहे हा प्रश्न पडतो.
म्हणजे अक्षरशः नवाब मलिक व्यक्तिगत हल्ले करू लागलेले आहेत. तिकडे संजय राऊतांची भाषा देखील अशीच भयकल्यासारखी आहे. म्हणजे तुम्ही ती बातमी एबीपीतली बघितली असेल, ज्यात त्यांनी चुतिया हा शब्द वापरलेला आहे. मी बोललो ना चुते आहेत ते, मी बोललो ना चुतिये वेडे आहेत ते. मी काय म्हटलं की त्यांची प्रकृती बिघडली आहे, सगळ्यांची मानसिक आजार लागले सगळ्यांना. म्हणजे ही अशी भरकटणारी भाषा संजय राऊत वापरतात, तशी नवाब मलिक देखील अशीच भरकटणारी भाषा वापरू लागली आहे. अगदी वडिलांचे लग्नातले फोटो दाखव, वानखेडेंचे लग्नातले फोटो दाखव, या स्वरूपाच्या गोष्टी आता चालू झालेल्या आहेत. एवढंच काय, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला गेलेला बाबासाहेबांचं लेकरू समीर वानखेडे हे देखील नवाब मलिकांना खटकतं. मुस्लिम धर्माचे वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करायला कसे जातात याचा राग मलिकांना वाटतो, की समीर वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करायला कसा जातात याचा राग त्यांना वाटतो. कळतच नाहीये. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अमुक एका जातीचं धर्माचं असलंच पाहिजे असं काही बंधन नाही आहे. बाबासाहेबांचा अनुयायी कोणीही होऊ शकतो आणि कोणीही झालं पाहिजे. पण तरीही नवाब मलिकांच्या मनातला हा राग, ही खदखद स्पष्टपणे दिसू लागलेली आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जन्मानं दलित असलेला व्यक्ती, दलित बापाच्या पोटी जन्माला आलेला व्यक्ती, त्याचं बोगस सर्टिफिकेट कसं दाखवू शकेल? म्हणजे ह्या व्यक्तिगत द्वेषातून नवाब मलिक वानखेडे कुटुंबियावरती तर आरोप करतायत, पण आता देशाच्या न्यायपालिकेवर देखील शंका व्यक्त करायला लागले आहेत. उद्धव ठाकरे साहेब सावधान. आपण औरंगाबादमध्ये न्यायपालिकेकडंच हे सगळं नीट करण्याची विनंती केली होती आणि तुमच्याच सरकारमधला एक मंत्री या न्यायपालिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे. तेव्हा उद्धव ठाकरेंनी हे लक्षात घ्यावं. म्हणजे उद्धव ठाकरेंनी हा शब्द मी संजय राऊतांच्याकडून घेतल्यावर का ते असं म्हणतात, ते शरद पवारांना माननीय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणतात, ते माननीय ममता बॅनर्जी म्हणतात, पण उद्धव ठाकरेंना मात्र उद्धव ठाकरे असा उल्लेख करतात. अधूनमधून कोणी जाणीव करून दिली की माननीय मुख्यमंत्री म्हणतात. तर त्यांच्याकडून तो घेतलेला मी शब्द, जेव्हा माझा नाही आहे, मला आवडतात संजय राऊत म्हणून त्यांच्याकडून घेतोय. तर उद्धव ठाकरेंना मला असं सांगायचं आहे की उद्धव ठाकरे साहेब आपल्या राज्यातला मंत्री, आपल्या सरकारमधला मंत्री देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह लावतो आहे आणि हा विषय देशासाठी धोकादायक आहे. एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.